हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सगळेजण खुश असाल, स्वस्थ असाल, मस्त असाल. तर मी रुपाली तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना इशूच्या शाळेमध्ये ॲन्युअल डे आहे आणि तिकडंच आम्हाला जायचं आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत एक छोटंसं ब्लॉग आपण शेअर करूया. खरं तर त्याचा जो ॲन्युअल डे आहे ना तो 28 तारखेलाच होता. पण त्या दिवशी आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांचं असं दुर्घटनेत अंत झाला. म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती आणि खूप अजूनसुद्धा असं वाटत नाही आहे की ते आपल्यामध्ये नाही आहेत. पण खूप जास्त धक्कादायक ती घटना होती. त्या दिवशीच इशूचा सुद्धा कार्यक्रम होता. मग त्या दिवशी तो कॅन्सल झाला आणि आज त्याचा कार्यक्रम आहे. तर तिकडंच आम्हाला जायचं आहे. तर तेच छोटंसं ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता वाजले आहेत दुपारचे 2 आणि आता मी इशूला म्हणजे थोडंसं मला काम आहे. त्यानंतर मला त्याचा टिफिनसुद्धा रेडी करायचा आहे. मॅडमनी सांगितलं होतं की त्याला टिफिन वगैरे सगळं देऊन सोबत पाठवा. तर त्याला टिफिन वगैरे द्यायचं आहे. त्याला परत 3:30-4पर्यंत आम्हाला स्कूलला सोडायचं आहे आणि 5:30 नंतर त्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. तर मग चला आता मी पुढे काय ते करेल ते सगळं तुमच्यासोबत शेअर कर. आता माझं कामाचं झालंय ना, जेव्हा तहान लागली तेव्हा विहीर खोदायची. कारण की हा ड्रेस तरी घेऊन मला 10 दिवस झालेत आणि हा मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केला होता. पण एवढ्या दिवसाचा तुम्ही अल्टरच केला नाही आणि जेव्हा ऐन वेळेवर मला आता तो घालायचा तेव्हा मला आठवलं की आपल्याला त्याला अल्टर करायचं आहे. तर मग मी बसले त्याला ड्रेस अल्टर करायला आणि परत इशूच्या मॅडमचा कॉल आला की 3:30च्या ऐवजी त्याला 3ला शाळेत आणून सोडा आणि कार्यक्रमसुद्धा अर्ध्या तासाने लवकर चालू होणार आहे. मग काय विचारता, माझी जी धुमचाक उडाली ना ती तर तुम्हाला सांगूनच फायदा नाही. त्यानंतर मी पटापट सगळं टिफिन वगैरे त्याचा रेडी करून घेतला आणि आम्ही निघालो. तर त्याला ना अगोदर शाळेत सोडायचं होतं असं. तर तिथं आम्ही त्याला शाळेत सोडायला गेलो आणि खूप छान पद्धतीने त्यांनी तिथं डेकोरेशन वगैरे केलं होतं. छान पद्धतीने तिथे तयारी वगैरे चालू होती आणि मग मी इशूला क्लासमध्ये सोडला आणि त्याच्या मॅमकडं जाताच तो रडायला लागला की मम्मा तू सुद्धा इथं थांब म्हणून. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो होतो काकूच्या तिकडं, कारण की आम्हाला आमच्या छोट्या परीला भेटायचं होतं. पण तिकडे जाते तर काय आमची गोडुली झोपलेलीच होती. मग तोपर्यंत काकूंनी चहा केला आणि तेव्हा आप्पा हसत होते की कसं सुनांना आयता चहा करून देते म्हणून. मग त्यानंतर परत आम्ही निघालो. पण ताई सँडविच बनवायला घेतलं तर त्या म्हणल्या की वहिनी तुम्ही आता थोडा नाश्ता करूनच जा, कारण की तिकडे किती वेळ होईल काय होईल हे तर काही आपल्याला माहिती नाही. सो थोडं पेटपूजा करून जा, म्हणजे थोडा वेळ पण झाला तर काही हरकत नाही. आणि यांना कसं सख्खी बहीण नाही बरं का, पण यांच्या काकाच्या मुलीच यांना एवढं जीव लावता ना की सख्या बहिणीपेक्षा तरी खूप जास्त जीव लावतात. यांनासुद्धा, मलासुद्धा आणि मुलांनासुद्धा. सो नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही आलो परत शाळेमध्ये. तर वेलकम सॉन्ग वगैरे झालं होतं आणि फायनली इशू स्टेजवर आला होता. सो चला आता त्याचा डान्स बघूया. तर चला आजचा ना हा दुसरा दिवस आहे आणि काल इशूचं जेव्हा म्हणजे त्याचा डान्स वगैरे झाला ना तर घरी यायला खूप जास्त उशीर झाला होता. 10-10:30 मला झाले होते. त्यानंतर मग रात्री काही मला व्हिडिओ एंड करायला वेळच भेटला नाही. तर म्हटलं चला आता आपण करूयात. आणि जेव्हा मी इशूला फर्स्ट टाईम स्टेजवर बघितलं ना तर त्याच्यापेक्षा जास्त तर मी घाबरले होते, कारण की अर्थातच कोणत्याही आईचं असंच होत असेल. जेव्हाही आपल्या मुलाला त्या फर्स्ट टाईम म्हणजे असं स्टेजवर सगळ्यांसमोर डान्स करताना, एखादा परफॉर्मन्स करताना बघतात,
तेव्हाची जी फिलिंग असते ना ते आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि माझ्या अपेक्षेपेक्षा तर खूप खूप म्हणजे खूप पटीने इशूने छान डान्स केला होता. मला एवढी गॅरंटी नव्हती त्याची. मला असं वाटलं होतं की एवढी गर्दी असेल, एवढा मोठा स्टेज असेल, समोर एवढे लोक बसलेले असतील तर कदाचित तो घाबरेल, पण असं काहीच झालं नाही. आणि त्यानंतर जे बाकीची मुलं होते ना त्यांनी सुद्धा खूप छान प्रकारे डान्स केला. म्हणजे एक होतं की जनजागृतीचं, जसं की आजकाल म्हणजे फ्रॉड कॉल येतात. त्यानंतर आपण एखादा OTP वगैरे असतो ते शेअर करतो, किंवा एखादी लिंक असती ते आपण ओपन करून बघतो आणि आपलं बँक खातं जे आहे ते पूर्णपणे रिकामं होऊन जातं. तर ते सुद्धा खूप छान प्रकारे त्यांनी थीम ठेवली होती. आणि असेच त्यांचे सगळे डान्स होते. एक होती शेतकऱ्याची व्यथा. तर सगळे असे खूप छान छान प्रकारे त्यांनी डान्स ठेवले होते आणि खरंच मला खूप जास्त आवडलं. त्यामुळे मग पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मी तिथंच थांबले. मी काही घरी आला नाही. आणि झालं असं की जेव्हा मी इशूचा डान्स अर्धा घेत होते ना तेव्हाच माझ्या फोनचं स्टोरेज जे आहे ते फुल झालं. त्यामुळे मग अर्धा जे बाकी डान्स आहे ना तो तर मी काकूच्या फोनमध्ये शूट केला. तर तो थोडं क्लिप मागं पुढे झाल्यात, तर मी सगळ्या ॲडजस्ट करून व्हिडिओमध्ये टाकेल. सो तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला मग भेटूया परत आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.